आज एक वेगळा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। त्या व्हिडिओचं टायटल नाव कायद्याची भीती आहे का, लोकांमध्ये कायद्याची भीती आहे का, हे त्याचं टायटल नाव आहे। तुम्हाला टायटल नाव मी हे का सांगतोय, कायद्याची भीती आहे का, तर लोकांमध्ये मुळात कायद्याची भीती राहिलेली आहे का नाही हा प्रश्नचिन्ह आहे। कारण मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की सर्रास अशा घटना घडत आहेत की ज्या लिगली नाही आहेत, ज्या कायद्याला धरून नाही आहेत, आणि तरीसुद्धा त्या लोकांना कायद्याची भीती नाही। त्यांचे तुम्हाला एक दोन उदाहरणार्थ सांगतो। एक तर मुंबई या ठिकाणी पे पार्किंग चालते। पे पार्किंगसाठी BMC रस्त्याची एक बाजू देते पे पार्किंगसाठी, आणि एक बाजू ही एक तर नो पार्किंग अथवा नॉर्मल पार्किंग असते, की म्हणजे जर का जागा असेल तर कोणी जाऊन तिथं पार्किंग करू शकतो, अथवा टॅक्सी पार्किंग अशा असतात। पण जे नॉर्मल पार्किंग आहे त्याही ठिकाणी मी कित्येक वेळा पाहिलेलं आहे की पे पार्किंगवाले त्या ठिकाणी गाड्या पार्किंग करतात आणि त्याचे पैसे घेतात। मी आता जस्ट एका पे पार्किंगवाल्याला या संदर्भात विचारणा केली असताना की त्यांनी काही लोकांची नावं सांगितली, मी त्यांबद्दल बोलणार नाही, की ते येऊन त्या ठिकाणाचे पैसे घेतात आणि त्यांना सांगतात की तिथे गाड्या लावा। आता तुम्हीच ओळखा की ते कोण असू शकतात। तसेच मुंबईत शेअरिंगवाले चालतात, सिग्नलचा अक्षरशः उल्लंघन करतात, म्हणजे कुठेच ते सिग्नलवरती थांबत नाहीत। जिथे गाडीमध्ये जी मर्यादा असते सीट बसवण्याची त्याच्यापेक्षा जास्त सीट बसवतात, आणि तरीसुद्धा त्यांना कायद्याची भीती नसते। म्हणूनच मी एक टायटल दिलेलं होतं की कायद्याची भीती, की या गोष्टी जर सर्रास होत असतील, एकदम ओपनली होत असतील, आणि त्यावर कोणी आवाज उठवत नसेल, याचा अर्थ लोकांमध्ये कायद्याची भीती आहे का। बघा आपापल्या ठिकाणी काय गोष्टी चालत आहेत, मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।